आपल्याला उत्पादन जर जास्त घ्यायचं असेल तर आपली लागवड पद्धत, लागवडीचं पॅटर्न असेल किंवा खत व्यवस्थापन असेल किंवा पाऊस असेल, या सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे हा नक्कीच शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आहे लांब धाग्याच्या जे काही व्हरायट्या आहेत, तर या व्हरायट्या आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मुळात धाग्यात तर तुम्हाला धाग्याचं जे मोजमाप आहे किंवा जे चं माप मी तुम्हाला जे सांगतो हे भरपूर वेळा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जवळपास सांगतोच आहे. पण तुम्हाला माहिती आहे का या स्टेपलचा फायदा काय आहे, म्हणजे धाग्यांचा फायदा काय आहे? तर धागा जेवढा जास्त मोठा तेवढाच आपल्या कापूस पिकाला म्हणजेच पांढऱ्या सोन्याला रेट वाढतो. तर हे तुम्हाला किंबहुना माहीत नसेल. जे शेतकरी मराठवाडा विदर्भामधले आहेत, ज्यांच्याकडं जिनिंग जवळ आहे, असे शेतकरी या धाग्यांचा, वाणांचा जास्त वापर करतात. तर लांब धाग्याचे वाण हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर आज आपण पाहणार आहोत लांब धाग्याचे कापूस वाण. तर हे लांब धाग्याचे जे कापूस वाण आहेत हे कोणते आहेत, कोणत्या कंपनीचे आहेत, तर याचीच माहिती आज मी तुम्हाला देणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिला जो वाण आहे हा आहे नोझिव्हिडो सीड्सचा मल्लिका. मल्लिका हा जो वाण आहे नोझिव्हिडो सीड्सचा मल्लिका, ज्याचा स्टेपल काउंट आहे जवळजवळ 36 ते 37 mm. 36 ते 37 mm मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये तुरळक व्हरायट्या आहेत ज्या या 37 mm मध्ये येतात, म्हणजे 32 mm पेक्षा जास्त. लांब धागा म्हणजे कोणता? ज्या धाग्याचं मोजमाप हे 32 mm पेक्षा जास्त येतं तो आहे आपला लांब धाग्याचा कापूस वाण. तर मल्लिकाचं जर थोडक्यात जर पाहिलं तर मल्लिकाची जी व्हरायटी आहे ही साधारण 175 ते 185 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येते. याचं लागवडीचं जे अंतर आहे साधारण 4.5x2, 4x2, 4.5x2 या पद्धतीनं आपण लागवड करू शकतो. आता तुम्हाला जर वेगवेगळ्या पॅटर्ननुसार जर लागवड करायची असेल तर मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ नंतर देणारच आहे. पण जे रिकमेंडेशन केलेलं अंतर आहे ते या पद्धतीने आहे. याच्यानंतर आपला दुसरा जो वाण असणार आहे तो असणार आहे बाहुबली. बाहुबली हा वाण सुद्धा अतिशय चांगला आहे आणि मराठवाडा विभागामध्ये हा वाण, लांब धागेमध्ये हा वाण जास्त लावला जातो. याचा स्टेपल काउंट जो आहे हा सुद्धा 37 mm आहे आणि लागवड सुद्धा याची जी आहे ही 4x2 आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक कॉमन दिसत असेल की रिकमेंडेशन अंतर जे आहे हे जवळपास सारखं आहे. तर हे जे वाण आहेत हे तीनही वाण मी जे तुम्हाला आज सांगणार आहे हे तीनही वाण आपल्याला हलक्या जमिनीमध्ये, मध्यम जमिनीमध्ये किंवा ज्या जमिनीला आपण पाणी देऊ शकत नाही किंवा जी बागायती नाही आहे अशा क्षेत्रामध्ये आपण या व्हरायट्या लागवड करू शकतो, ज्यांचं उत्पादन आपल्याला जवळपास 10 क्विंटलपासून अगदीच 20 क्विंटलपर्यंत आपण घेऊ शकतो. 20 क्विंटल सहसा निघत नाही, कारण रिकमेंडेशन यांचं जे आहे तर हे मध्यम किंवा हलक्या जमिनीसाठी आहे. हलक्या जमिनीमध्ये एवढं उत्पादन आपल्याला मिळत नाही. पण जर याच्यामध्येच आपण जर थोडंफार मध्यम जमिनीमध्ये जर बागायती क्षेत्रामध्ये जर केली तर मात्र आपल्याला जवळपास 14-15 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळून जाईल. आता याच्यामध्ये तिसरी जी व्हरायटी आहे तर तिसरी व्हरायटी अतिशय महत्त्वाची आहे आणि मेन आहे, जी आहे ग्रीन गोल्ड सीड्सची कविता. कविता ही व्हरायटी सुद्धा अतिशय चांगली आहे. महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी लागवड केली जाते आणि यामध्ये जो धागा मिळतो हा 37 mm पर्यंत मिळतो. 36-37 mm. 36-37 mm हा जो धागा आहे यामध्ये हा आपला तिसरा वाण आहे. जर याच्या लागवड पद्धतीचा जर विचार केला तर साधारणतः 4x2, 4x2 किंवा फार तर फार 4.5x2 अशा पद्धतीने आपण लागवड करू शकतो. 10 क्विंटल, 12 क्विंटल, 13-14 क्विंटलपर्यंत उत्पादन आपण याच्यामध्ये सुद्धा घेऊ शकतो. फक्त याच्यामध्ये आपल्याला उत्पादन जर जास्त घ्यायचं असेल तर आपली लागवड पद्धत, लागवडीचं पॅटर्न असेल किंवा खत व्यवस्थापन असेल किंवा पाऊस असेल, या सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. तर एकंदरीत हे तीन वाण जे आहेत
तर हे 3 वाण आहेत आपले जे लांब धाग्याचे आहेत. आता लांब धाग्यामुळं काय होतं किंवा लांब धाग्याचे फायदे काय आहेत, तर व्हरायटी तर मी तुम्हाला सांगितल्यात की ह्या लांब धाग्याच्या व्हरायटी आहेत. तर आता आपण थोडक्यात पाहूयात की आपल्याला आपला जो साधारण कापूस होता म्हणजे जो आपण पिकवतो मीडियम स्टेपल म्हणजे मध्यम धाग्याचा, तर त्याचा ज्यावेळेस 8,000 रुपये प्रति क्विंटलचा रेट असतो त्यावेळेस या लांब धाग्यांचा रेट जो आहे हा 8,500 रुपये एवढा राहतो. म्हणजे आपल्या रेग्युलर धाग्यापेक्षा 500 रुपये क्विंटलला जास्त मिळतात या 3 व्हरायट्यांना. तर तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या व्हरायट्या लावण्याचा उद्देश काय आहे किंवा शेतकरी या व्हरायट्या का लावतात, तर याला रेट चांगला मिळतो. याच्यामध्ये जर तुम्ही आणखी जमिनीमध्ये बदल केला किंवा मध्यम जमीन पण बागायती क्षेत्र जर निवडलं तर जिथं तुमचा 10 क्विंटल निघतो तिथं 13-14 क्विंटलपर्यंत जाईल. आणि विचार जर केला तर आपल्याला विशेष म्हणजे खताला तेवढेच पैसे लागतात, लेबरलाही तेवढेच पैसे द्यावे लागतात. मग जर 500 रुपये क्विंटलला जर वाढून मिळत असेल तर आपण या व्हरायट्या का लावू नाहीत. तर 100% ज्या शेतकऱ्यांच्या जवळपास 50 ते 70 किलोमीटरपर्यंत जिनिंग आहेत अशा शेतकऱ्यांनी या व्हरायट्या लावू शकता. ज्या शेतकऱ्यांना जिनिंग खूप लांब आहे म्हणजे अगदी 100 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर तोडावं लागतंय तर अशा शेतकऱ्यांनी या व्हरायट्या लावू नका. कारण जर तुमचा 10 क्विंटल कापूस न्यायचा असेल तर तुम्हाला 5,000 रुपये भाडं द्यावं लागेल, म्हणजे येऊन एकच होणार. त्याच्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जवळ जिनिंग आहेत अशा शेतकऱ्यांनी या 3 व्हरायट्यांच्या लागवड करू शकता. तर मित्रांनो, या 3 व्हरायट्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. सोबत कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही या 3 व्हरायटींपैकी कोणती व्हरायटी लावलेली आहे किंवा तुमचा लागवड करण्याचा विचार आहे का. तसेच व्हिडिओ जर तुम्ही आणखी कोणाला शेअर केला नसेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण या व्हिडिओमुळं नक्कीच भरपूर शेतकऱ्यांचं भलं होईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आत्तापर्यंतचा कोणता व्हिडिओ आपला जास्त आवडला आहे. आणि त्यासोबतच पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणती माहिती पाहिजे हे सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या ज्या कमेंट येतात त्या कमेंटनुसारच मला प्रतिसाद मिळत असतो आणि मला एक थोडक्यात दिशा मिळते की तुम्हाला नेमकं काय काय माहिती द्यायची आहे, कशा पद्धतीने द्यायची आणि कोणते कोणते मुद्दे मला तुम्हाला सांगायचे आहेत या गोष्टी समजतात. म्हणून शक्यतो कमेंट करायला अजिबात विसरू नका. पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुमचा जो काही कमेंट असेल तो मला नक्की पोस्ट करत चला, जेणेकरून मला नवीन आयडिया मिळत राहतील. धन्यवाद.